हजारोच्या संख्येने इथे लोक पोहोचत आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे आणि किती उमेदवार निवडून येणार अशी शक्यता आहे तुमच्याकडे? आज उद्धव साहेबांची सभा आहे। या सभेला हजारोच्या संख्येने शेतकरी या सभेला येणार आहे। त्याचं कारण असं आहे की शेतकरी या सरकारवर खूप नाराज आहे। या सरकारने शेतकऱ्यांची घोर निराशा केलेली आहे। कापसाला हे सरकार म्हणलं होतं 10,000 रुपये भाव देऊ, पण या सरकारने 10,000 रुपये तर भाव दिला नाही, उलट 22 लाख गाठी त्यांनी आता या 15 आयात केल्या। आपल्याकडे 10 लाख शिष्याच्या गाठी पडून असून मी 22 लाख गाठी आयात करायची गरज नव्हती। त्यामुळे शेतकऱ्याचा दसऱ्याला 5,000 रुपये भाव मिळाला आणि आज 6-6.5 भाव कापसाला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी या सरकारवर नाराज आहे आणि बहुसंख्याने शेतकरी वर्ग जो त्रस्त आहे तो वर्ग या सरकारच्या विरोधात 7 मतदारसंघामध्ये सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे। या पश्चिम मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार? पश्चिम मतदारसंघामध्ये तुम्हाला सांगतो राजू शिंदेच्या पाठीमागे आमचा ग्रामीण भागातला पूर्ण वर्ग जे शहरात राहते त्या ग्रामीण भागातल्या सर्व वर्गांनी शहरातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे, शेतकरी जर जगवायचा असेल तर राजू शिंदेला मतदान करा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा आणि संजय शिरसाटला पाडा असं ग्रामीण भागातल्या लोकांनी आवाहन केलं आहे। आपले नानासाहेब पळसकर, किसान सेना जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर। अरुण रुस्तमराव पाटील काळे, पैठण विधानसभा मतदारसंघ क्रमांक 110, शिवसेनेचा मी तालुका प्रमुख राहिलेलो आहे। अनेक वर्ष खरेदी विक्री संघाचा चेअरमन राहिलेलो आहे। आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9 विधानसभेच्या जागा आहेत, त्याच्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभेच्या जागा येतात आणि आपले ते 3 जिल्हे ते जालना लोकसभेला जोडलेले। या 9च्या 9 लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, शिंदे गट, मिंदे गट आणि चावट भाजप यांचा सुपडा साफ होणार आहे। ज्यांनी गद्दारी केली, लोक फक्त वाट पाहत होती ती संधी आज माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हा देशाचा जगाचा ब्रँड आहे आणि त्यांच्या रूपाने आज ही धगधगती मशाल पेटणारी विचाराची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हे सगळे पापी राजकीय दृष्ट्या जळून खाक होणार आहे। इथे जे मंडळी आहेत ते सुद्धा इथे बसू शकतात आणि अर्धा पाऊण तासात लगेचच दिग्गज नेते अंकुश कुंडलिक पवार, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी आज 2014च्या हे 24च्या सभेसाठी उद्धव साहेबांच्या सांस्कृतिक मंडळावर आलेलो आहे। आज जसा आम्ही जालना जिल्हा भाजप मुक्त करू लागलोय, तसाच आज संभाजीनगरवासियांनी हा किल्ला, हा गड, हा छत्रपती संभाजीनगर भाजप मुक्त करायलाच पाहिजे। याच्यासाठी आम्ही हर सभेत उद्धव साहेबांच्या मी मशाल घेऊन हा भाजप या महाराष्ट्रातून पूर्ण नायनाट व्हावं यासाठी मी ही मशाल घेऊन हर सभेत असतो। आज महाराष्ट्र कुठे चाललाय? काल बबनराव लोणीकर बोलतात की मराठे फक्त बोटावर मोजा इतके राहिलेत, तर रावसाहेब दानवे सुद्धा बोलला होता की तुतारीचा वास यायला लागलाय। तर रावसाहेब दानवेला आम्ही 1.5 लाखांनी पराभूत केले आणि डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांना आम्ही 1.5 लाखाच्या मताधिक्याने जालना जिल्ह्यातून खासदार केलेला आहे। भूतन भविष्यती हा पराक्रम जालना जिल्ह्याने केलेला आहे, तसाच पराक्रम या छत्रपती संभाजीनगरला करायला पाहिजे। आणि हे सरकार हे गोरगरिबाचं नसून अंदानी, अंबानी, अडाणी या लोकांचा असून या
या भाजप सरकारला गाडायला पाहिजे। त्याच्यासाठी ही मशाल मी तुम्हाला हर सभेत दिसल, ही मशाल मी घेऊन जात आहे आणि जाणार। कुठं पश्चिम बंगालमध्ये ते मला सांगता येणार नाही, कारण मला माहित नाही। राजू भाऊ शिंदे हे 100% निवडून येणार। ही मशाल मी 2 दिवसापूर्वी येणार होतो, पण काळे साहेबाचा दौरा चालू असल्यामुळे मी येऊ शकलो नाही। नाही तर आपल्या राजू भाऊ शिंदेचा मला फोन आला होता आणि मी येऊ शकलो नाही, त्याच्याबद्दल सर पश्चिम का आमदार किसको देखना चाहिए, कौन सा पसंदीदा कैंडिडेट जो आपके वार्ड का विकास करता है, किसको देखना चाहिए? राजू शिंदे। तो क्या उसको क्या नाम है, वही जाएंगे अभी वही चुन के वो हिसाब से उनको डालना है। तो वजह तो बताइए थोड़ा। मुझे काम का आदमी है, काम का आदमी है, काम करने का बोले हुआ है, काम करेंगे बोले सरकार हो जाए। पानी का मसला है, उसका मसला है, करेंगे कोई राजू शिंदे। आपका पसंदीदा कैंडिडेट कौन सा है पश्चिम से? आप किसको पश्चिम से आमदार देखना चाहिए? मैं राजू शिंदे को देखना चाहूंगा। मैं राजू शिंदे को देखना चाहूंगा, महाविकास आघाड़ी को। क्यों देखना चाहिए, क्या वजह? क्योंकि तो वो सिरसाट ने यहाँ पे जो तो हमारे वो डेवलपमेंट नहीं कराई। पीछे गली वल्ला देख लो, हमारे ये गली वली कुछ बनी नहीं है ना, हमारा लाइटर सही से ना कभी आया है हमारे वापिस कभी। क्या लगता है आपको, राजू शिंदे साहब करेंगे आपका विकास? हाँ करेंगे, करेंगे ना, इसका उनको लाना चाहते हैं।